मंडळी नमस्कार. सांगोला नगर परिषदेसाठी मतदान झाले आणि या मतदानाची मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे. मात्र मंडळी, मतमोजणीच्या पूर्वीच सर्वच उमेदवारांकडून विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. मंडळी, सांगोला नगर परिषदेसाठी मतदान झाल्यानंतर सर्वच उमेदवारांनी 3 तारखेला आपलाच गुलाल असेल असा दावा केला होता. मात्र या अपेक्षांवर पाणी फिरले गेले आणि ही मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे. मंडळी, या मतमोजणीपूर्वीच सर्वच उमेदवार अर्थात नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे विजय आपलाच असल्याचा दावा करत आहेत. मात्र मंडळी, विजयाचा हा दावा अपक्ष उमेदवारांच्या मतांवर अवलंबून असल्याचं दिसते. कारण अपक्ष उमेदवार जितकी अधिक मते घेतील तितकं अधिक विजय किंवा पराजयाचं गणित हे उमेदवारांच्या बाबतीत अवलंबून असणार आहे. त्यामुळे मंडळी, अपक्षांच्या मतांवरच उमेदवारांचं यश अपयश हे अवलंबून असणार आहे, हे मात्र निश्चित आहे. मंडळी, सांगोला नगर परिषदेसाठी 33,698 इतके मतदार होते. त्यापैकी तब्बल 26,182 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अर्थात ही टक्केवारी 77.70 इतकी आहे. मंडळी, या 33,698 एकूण मतदारांपैकी 16,838 इतके पुरुष मतदार होते. या 16,838 पुरुष मतदारांपैकी 13,199 इतक्या पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मंडळी, ही पुरुष मतदारांची किंवा पुरुष मतदान केलेल्यांची मतांची सरासरी टक्केवारी ही 78.39 इतकी राहिलेली आहे. तर मंडळी, दुसरीकडं या नगर परिषदेसाठी 16,858 इतके महिला मतदार होते. या महिला मतदारांपैकी 12,983 इतक्या महिला मतदारांनी आपलं मतदान बजावले. मतदानाची ही सरासरी आकडेवारी ही 77.1% इतकी राहिलेली आहे. मंडळी, एकूण मतदान हे 77.70 इतकं झाले. मंडळी, हा झाला आकडेवारीचा भाग. आता आपण विजय किंवा पराजयाच्या संदर्भातल्या गोष्टीकडं लक्ष देऊया. मंडळी, आपल्याला माहीत आहे की सांगोला नगर परिषदेची ही निवडणूक अत्यंत चुरशीनं झालेली आहे. एका बाजूला सांगोला शहर विकास आघाडी, अर्थात या सांगोला शहर विकास आघाडीमध्ये भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांचा गट, या तीनही गट आणि पक्षांनी मिळून ही सांगोला शहर विकास आघाडी स्थापन केली होती. आणि या सांगोला शहर विकास आघाडीच्या वतीनं पूर्वीचे शेतकरी कामगार पक्षाचे जुने नेते आणि अर्थात भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले मारुती आबा बनकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते. दुसरीकडं शिवसेना शिंदे गटाकडून अर्थात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गटाकडून आनंदाभाऊ माने यांनी उमेदवारी केली. मंडळी, तिसरीकडं सांगोला शहरातील एक मुरब्बी राजकारणी PC झपके सर यांचे चिरंजीव विश्वेश झपके यांनी नगराध्यक्षपदासाठी लढत दिली. आणि त्याचबरोबरीनं इतर अपक्ष आणि काही पक्षांच्या उमेदवारांकडून अपक्ष नगराध्यक्षपदाची उमेदवारी घोषित झाली होती आणि त्यांनी त्या अनुषंगानं निवडणूक लढवलेली आहे. मंडळी, आपल्याला माहीत आहे की तिरंगी वाटणारी ही निवडणूक ही बहुरंगी झालेली होती आणि या बहुरंगी निवडणुकीमध्ये अपक्षांनीही मोठी कामगिरी बजावलेली आहे. मंडळी, सांगोला शहर विकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गट यांच्याकडून अत्यंत चुरशीनं ही निवडणूक लढवण्यात आली. तर तिसरीकडं अपक्ष उमेदवार म्हणून विश्वेश झपके यांनी ही निकराची झुंज दिलेली आहे. मात्र मंडळी, सांगोला शहर विकास आघाडीचे उमेदवार मारुती आबा बनकर आणि शिवसेनेचे उमेदवार आनंदा माने यांच्या जय पराजयाचं गणित हे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांच्यावरच अवलंबून असल्याचं दिसते. हे तिघंही उमेदवार तुल्यबळ होते. त्यामुळं या तिघांनीही नगराध्यक्षपदाचा विजयाचा दावा आपापल्या पद्धतीनं केलेला आहे. सांगोला शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मारुती आबा बनकर यांची विजयाची सर्व भिस्त ही सांगोला शहरातील पश्चिम, उत्तर, दक्षिण तसेच शहराच्या मध्य भागांवर असल्याचं दिसून आले. कारण मंडळी, मारुती आबा बनकर हे यापूर्वी सांगोला नगर परिषदेचे
नगराध्यक्ष म्हणून कामगिरी केलेले उमेदवार आहेत. त्यामुळं त्यांना मानणारा मोठा वर्ग सांगोला शहरात होता. विशेषतः बाजारपेठांतील अनेक मतदार हे मारुती आबा बनकर यांच्या बाजूनं असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. तर दुसरीकडं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आनंदा माने यांची भिस्त ही पूर्व भाग, दक्षिण भाग तसेच शहर मध्य, शहर पूर्व, शहर पश्चिम या भागासह सांगोला शहराच्या आजूबाजूच्या वाड्यांवस्त्यावर असल्याची दिसून आले. मंडळी, याशिवाय विश्वेश झपके अर्थात त्यांचे वडील PC झपके हे सांगोल्यातले मुरब्बी राजकारणी होते. त्यामुळं विश्वेश झपके यांची मदार PC झपके सर यांना मानणाऱ्या असंख्य मतदारांवर असल्याचं दिसून आले. त्यामुळे मंडळी, सांगोला नगर परिषदेची ही निवडणूक आहे, तर ती निवडणूक सर्वांना वाटते तेवढी सोपी नाही आहे आणि विजय किंवा पराजयाचं सर्व गणित हे संमिश्र स्वरूपाचं असलेलं दिसते. कारण यामध्ये कुठल्याही एका उमेदवाराची स्वतःची अशी वोट बँक शाबूत होते किंवा त्या वोट बँकेवरच विजयाचा दावा शक्य आहे अशी अजिबात परिस्थिती राहिलेली नाही आहे. हे तिघही उमेदवार हे तुल्यबळ होते आणि तिघाही उमेदवारांना मानणारा मोठा वर्ग हा सांगोला शहराच्या मध्यवर्ती भागात आणि आजूबाजूच्या वाड्यांवस्त्यावर असल्याचं दिसून येते. तर मंडळी, सांगोला नगर परिषदेच्या या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला होईल. मात्र तत्पूर्वी मधल्या काळामध्ये जय पराजयाची गणित बांधून विजय आपलाच असल्याचं गणित किंवा अंदाज बांधताना त्यांचे कार्यकर्ते दिसत आहेत. मंडळी, सांगोला नगर परिषदेसाठी झालेल्या या वाढीव मतदानाचा टक्का हा नेमका कुणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, सांगोला शहर विकास आघाडीचे उमेदवार मारुती बनकर यांनी एवढ्या वयातही सांगोला शहरातील सर्व प्रभाग हे पिंजून काढल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडं शहाजी बापूंचे उमेदवार आनंदाभाऊ माने यांनीही सांगोला शहरासह आजूबाजूच्या सर्वच प्रभागात जाऊन आपापल्या पद्धतीनं त्यांनी मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरीकडं विश्वेश झपके यांनीही त्यांचे पिताश्री PC झपके सर यांच्या माध्यमातून जुन्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मंडळी, या सर्व राजकीय घडामोडीमध्ये सांगोला नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदाचा गुलाल कोण उधळणार याची मोठी उत्सुकता सांगोला शहरवासियांना लागून राहिलेली आहे. मंडळी, या सर्व राजकीय घडामोडीकडे पाहत असताना एक गोष्ट परत एकदा आपल्याला प्राधान्यानं लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे नगराध्यक्ष पदाचा जय किंवा पराजय हा इतका सोपा नाही आहे. तर या जय पराजयाची ही सर्व भिस्त ही खऱ्या अर्थानं अपक्ष उमेदवार किती मतं खातील यावरच असल्याचं दिसते. त्यामुळे मंडळी, अपक्ष उमेदवार हे नेमकी कशी कामगिरी करतायत त्यावरच या सर्व बलाढ्य नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचं गणित अवलंबून असल्याचं दिसते. मंडळी, हा झाला नगराध्यक्ष पदाचा भाग. दुसरीकडं नगरसेवक पदाच्या निवडीमध्ये सांगोला शहरातील मतदार हे कुणाच्या बाजूनं कौल देतात ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मंडळी, सर्वच प्रभागांमध्ये या तीनही आघाड्या किंवा नेत्यांकडून अत्यंत तुल्यबळ असे उमेदवार देण्यात आले होते. यामध्ये ज्या आघाड्यांकडून किंवा गटांकडून महिला उमेदवार देण्यात आले होते त्या महिलाही सक्षम उमेदवार म्हणून पुढे आल्या होत्या. त्यांनीही आपापल्या पद्धतीनं महिलांना मतदानासाठी साथ घातल्याचं दिसून आलं. मंडळी, हा सर्व राजकीय भाग बाजूला ठेवला तरीही इथल्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं ही केलेली प्रतिष्ठेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या एकूण प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई असल्याचं दिसते. कारण मंडळी, आपल्याला माहीत आहे की सांगोला शहर विकास आघाडीकडून उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाचारण करण्यात आलं होतं. तर दुसरीकडं शिवसेना शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचाराच्या रणांगणात उतरले होते. त्यामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्यामुळं जय पराजयाचं थेट गणित हे या वरिष्ठ नेते मंडळींशी संबंधित आहे. त्यामुळं इथला जय पराजय हा या वरिष्ठ नेते मंडळींच्याही दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळं वरच्या पातळीवरूनही या सांगोला नगर परिषदेच्या राजकारणात मोठं लक्ष घातल्याचं दिसून येत होतं. मंडळी, आपल्याला माहीत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीसाठी 2 सभा घेतल्या
घेतल्या. त्यातली एक सभा ही अक्कलकोट नगर परिषदेच्या मतदारसंघासाठी होती, तर दुसरी सभा ही आपल्या सांगोला मतदारसंघासाठी होती. सांगोला नगर परिषदेच्या उमेदवारांसाठी त्यांनी मोठा वेळ देऊन इथला सर्व आढावा घेतला आणि उमेदवारांना विजयी करण्यासाठी एक मोठी सभा घेतली होती. तर मंडळी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या सभांमुळं इथल्या जय पराजयाची थेट गणित या नेते मंडळींशी संबंधित असल्याचं दिसते. त्यामुळं निकाल लागेपर्यंत जे अंदाज वर्तवले जात आहेत त्या अंदाजाच्या अनुषंगानं इथल्या निवडणुकीचा हा निकाल वाटतो तेवढा सोपा राहिलेला नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातलं असल्यामुळं त्यांची सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्री पदाची कामगिरी उजळून निघण्यासाठी सांगोला नगर परिषदेतील विजय हा त्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. तर मंडळी, 21 तारखेपर्यंत जे विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत त्यातलं अंतिम सत्य असं आहे की इथले अपक्ष उमेदवार जितकी अधिक मतं घेतील तितकं अधिक विजयाचा मार्ग त्या उमेदवारांसाठी सुकर होणार आहे. त्यामुळे मंडळी, अपक्ष उमेदवारांच्या कामगिरीवरच इथल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचं जय पराजयाचं गणित अवलंबून असल्याचं दिसते. मंडळी, येत्या 21 तारखेपर्यंत आपल्याला या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.